नमस्कार. बजाजचा जो ॲडव्हान्स प्लॅन आहे, त्या ॲडव्हान्स प्लॅनमध्ये आपल्याला ओ-पी-डीचे चार्जेससुद्धा मिळतात. म्हणजे आपण मेडिक्लेम काढतो. मेडिक्लेम कशासाठी काढतो, की ज्यावेळेस समजा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत जो काही हॉस्पिटलचा खर्च असतो, तो आपल्याला आपली कंपनी म्हणजे मेडिक्लेम ज्या कंपनीचा काढला ती कंपनी आपल्याला देते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं, की आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत नाही, परंतु आपलं फॅमिली डॉक्टरकडे बऱ्याच वेळा जाणं होतं. तर मग हा जो ॲडव्हान्स प्लॅन आहे, तो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे सुद्धा चालतो. आता तो कसा चालतो? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ओ-पी-डी चार्जेस मिळतात. जसे हॉस्पिटलायझेशनचे चार्जेस मिळतात, तसे ह्या ॲडव्हान्स प्लॅनमध्ये ओ-पी-डीचे चार्जेससुद्धा मिळतात. आता ओ-पी-डीचे चार्जेस मिळतात म्हणजे ओ-पी-डी चार्जेसमध्ये काय-काय मिळतं आपल्याला? कन्सल्टिंग मिळतं, रेडिओलॉजी मिळतं आणि पॅथॉलॉजी मिळतं. आता कन्सल्टिंग म्हणजे डॉक्टरांची जी तपासणी फी आहे ती मिळते. पॅथॉलॉजीमध्ये म्हणजे तुमचे लॅबचे जे काही बिलं असतात, तर लॅबचा जो काही आपला खिशातून खर्च होतो, आपण स्वतः तो खर्च करतो. तर याची जर आपण ते ओ-पी-डीची बिलं टाकले, लॅबची बिलं टाकले, तर तो खर्च आपल्याला कंपनी देते. त्याच्यानंतर रेडिओलॉजीमध्ये येतं तुमचं एक्स-रे येतो, सोनोग्राफी येते, सी-टी स्कॅन येतो, एम-आर-आय येतो. तर ह्या ज्या टेस्ट केल्या काही तर ते ह्या टेस्टचे बिलंसुद्धा आपल्याला या ओ-पी-डी प्लॅनमध्ये मिळतात. आता ओ-पी-डी प्लॅनमध्ये 3 गोष्टी मिळतात. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि कन्सल्टिंग या 3 गोष्टी मिळतात. परंतु त्याच्यात प्रोसेसिंग चार्जेस, त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड चार्जेस आणि मॅटर्निटी रिलेटेड चार्जेस आपल्याला त्या ओ-पी-डीमध्ये मिळत नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क करा. गोरक्षनाथ कासार माझा मोबाईल नंबर आहे 8087313912. थँक यू.